पुण्यातील निसर्गरम्य पीकॉक व्हॅलीमध्ये बसलेलं स्वास्तिक एक लक्झरी वेलबिंग सेंच्युरी आहे. नुकतंच या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. सुमारे 51 एकरवर पसरलेल्या या आलिशान आरोग्यधामानं एक वेगळा आणि खास अनुभव देण्याचं वचन दिलं, ज्याद्वारे आंतरिक शांती मिळवण्याचा आणि समग्र पुनरुत्थानाचा मार्ग खुला होतो. न्याती फाउंडेशनतर्फे डॉक्टर नितीन न्याती यांनी संकल्पित केलेलं आरोग्यधाम प्राचीन विसरलेल्या आरोग्य परंपरा आणि आधुनिक उपचार पद्धती यांचा समन्वय साधून तयार करण्यात आलंय. इथे येणाऱ्या साधकांना हृदयपूर्वक रचलेलं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध अनुभव मिळतील, ज्यांचा उद्देश जीवनाच्या प्रत्येक अंगाला समृद्ध करणं हा आहे. 5 परिणामांची अद्वितीय संकल्पना स्वास्तिक एक लक्झरी वेलबिंग सेंच्युरी आरोग्य, संपत्ती, प्रेम, आनंद आणि अध्यात्म या 5 परिणामावर आधारित आहे. हे परिणाम जीवनात स्थिरता आणि उद्देश आणण्यासाठी परस्परांशी जोडलेले आहेत. इथे येणारे अनुभव केवळ शरीराला आराम देणारे नसून वैयक्तिक शोध आणि आत्मसाक्षात्काराला प्रेरणा देणारे आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले प्रत्येक कार्यक्रम आणि अनुभव आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देतात. उद्घाटन प्रसंगी न्याती ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नितीन न्याती म्हणाले, स्वस्तिकची आमची कल्पना म्हणजे एक असं ठिकाण निर्माण करणं जिथे व्यक्ती पारंपरिक आरोग्य संकल्पनांच्या पलीकडे जाऊन स्वतःला पुन्हा शोधू शकतील. वैदिक तत्वज्ञान आणि आधुनिक आरोग्य उपचार यांचं संयोजन करून आम्ही आंतरिक शांती आणि संतुलन प्राप्त करण्याचा मार्ग दाखवतो. आरोग्याच्या 5 परिणामांची विशेषतः आरोग्य परिमाण वैद्यकीय तत्वांवर आधारित उपचार पद्धतीच्या माध्यमातून शरीराचं संतुलन पुन्हा प्रस्थापित करतं. इथे पृथ्वी, जल आणि वायू आणि आकाश या घटकांवर आधारित नैसर्गिक उपचार दिले जातात. संपत्ती या परिमाणाला भौतिक संपत्तीपेक्षा आतल्या समृद्धीचं महत्त्व आहे, तर प्रेमाचा परिमाण मानवी संबंधांना दृढ करतो. आनंद परिमाण आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षणात कृतज्ञता आणि समाधान शोधायला शिकवतो, तर आध्यात्मिकता परिमाण मन आणि आत्म्याला जागरूक बनवण्याचा मार्ग दाखवतो. विविध विहारांमधून अनोखे अनुभव स्वस्तिकचे आरोग्यधाम विविध विहारांमध्ये विभागलेलं आहे, जिथे प्रत्येक विहार आरोग्य आणि समृद्धीला प्रोत्साहन देतं. आयुर्विहार आयुर्वेद, निसर्गोपचार आणि पर्यायी उपचार पद्धतींमधून संपूर्ण उपचार देतो. येथे थेरपी रूम्स, विश्रांती क्षेत्रे, सूर्यकुंड म्हणजे गरम पाण्याचा तलाव आणि लवणम म्हणजे सॉल्ट केव्ह यासारख्या खास सुविधा आहेत. सुख विहारमध्ये 64 लक्झरी सूट्स आणि विलाज आहेत, जिथे साधकांना आत्मचिंतनासाठी आवश्यक ते शांत वातावरण मिळतं. आनंद विहार खडकवासला तलावाच्या सुंदर परिसरात वसलेलं आहे आणि तिथे निनादिका म्हणजे ध्वनी उपचार, स्थितम म्हणजे फुल साईड लाऊंज आणि रस म्हणजे संपूर्ण जगभरातील आरोग्यदायी खाद्यपदार्थ देणारं रेस्टॉरंट आहे. ध्यान विहार आध्यात्मिक प्रबोधनासाठी समर्पित असून 11,000 चौरस फुटांचं ध्यान मंदिर आणि नक्षत्रवन इथे. उत्सव विहार हे योग, संगीत, नृत्य आणि विविध कलाद्वारे व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देतं. यामध्ये खुलं रंगमंच, रंगमंडल आणि पाण्याचे खेळते प्रवाह, मऊ गोटे आणि खड्यांनी बनवलेला अनंत मंडल आहे, ज्यामुळे पायातील महत्त्वाच्या बिंदूंना आराम मिळतो. वास्तुकलेची भूमिकाही आरोग्यासाठी महत्त्वाची असते. स्वस्तिकचा मुख्य वास्तुशिल्पकार श्री मनीष बनकर म्हणाले, वास्तुकला ही फक्त इमारती बांधण्याची कला नसून ती एक शक्तिशाली उपचारात्मक साधन आहे. वास्तुशास्त्राच्या प्राचीन तत्वांना आधुनिक डिझाईनसोबत एकत्र करून आम्ही एक असं वातावरण तयार केलं आहे जे मानवाला निसर्गाशी जोडतं आणि त्याला मानसिक आणि आध्यात्मिक आरामही देतं. व्यक्तिनिष्ठ कार्यक्रमांची संपूर्ण रचना स्वस्तिक एक लक्झरी वेलबिंग सेंच्युरी साधकांच्या गरजेनुसार आरोग्य यात्रा तयार करतं. 3 रात्रींचे डिस्कवर प्रोग्राम परिचयात्मक अनुभव देतात, तर 7 रात्रींपेक्षा जास्त काळ टिकणारं हिल प्रोग्राम्स डीप थेरपीचा अनुभव देतात, जसं की हेलिप्स्टिक डिटॉक्स आणि पंचकर्म. दीर्घकालीन आरोग्यासाठी एम्पॉवर प्रोग्राम जसं की ग्रेसफुल एजिंग
आणि एसेस ऑफ वुमनहूड जीवनाच्या संक्रमण काळात समर्थन देतात. वर्षभर चालणारे सिग्नेचर प्रोग्राम जसं की एजिंग, अडोलन्स आणि फ्रूट्स अँड रिलेशन्स कुटुंबियांना बांधून ठेवतात आणि वैयक्तिक वाढीला प्रेरितही करतात. स्वस्तिक एक लक्झरी वेलबिंग सेंच्युरी जीवनातील उच्चतम संभाव्यता उलगडण्यासाठी तयार आहे, जिथे शारीरिक आणि मानसिक उपचारांना एकत्र करून एक नवीन आयुष्याची अनुभूती मिळते. इथे प्रत्येक अनुभव आहार, उपचार आणि वैयक्तिक संवाद साधकांच्या एकूण आरोग्याला समृद्ध करतो. स्वस्तिकचे दरवाजे आता उघडले असून जगभरातील साधकांना आनंद, उद्देश आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.